भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त खामगावात 21 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण। नटराज गार्डन व टावर गार्डन नागरिकांसाठी नव्या रूपात खुले। हिरकल येथे भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात ऑगस्ट 21 रोजी तब्बल 21 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात पार पडले। राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा साजरा झाला। या प्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण विकासकामांमुळे खामगावच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जात आहे। विशेषतः शहराच्या वारसाचा भाग असलेल्या नटराज गार्डन व टॉवर गार्डनचे पुनरुज्जीवन हे खामगावच्या इतिहासात मोलाचा टप्पा मानला जात आहे। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शहरातील विविध प्रभागात विकासकामांचे भूमिपूजन पार पडले। पोलीस स्टेशनसमोरील अतिरिक्त व्यापारी संकुल, टिळक मैदान परिसरातील व्यापारी संकुल, भगवान परशुराम व्यायामशाळा तसेच प्रभाग 3, 7, 13 व 14 मधील सिमेंट रस्ते व नाली बांधकामे यांचा समावेश होता। व्यापारी संकुलाच्या निर्मितीमुळे खामगावचे व्यापारी शहर म्हणून असलेले वैशिष्ट्य अधिक ठळक होणार आहे। दळणवळण सुलभ होईल, गर्दी कमी होईल, तर व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा मिळणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। सायंकाळी जलंब रोडवरील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत महात्मा फुले यांच्या संदेशफलकाचे अनावरण करण्यात आले। त्यानंतर फुंडकर यांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। अभ्यासिकेत नव्याने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधांची पाहणीही त्यांनी केली। आतापर्यंत या अभ्यासिकेतून 13 विद्यार्थी सरकारी सेवेत दाखल झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। यानंतर 1.5 कोटी रुपये खर्चून टावर गार्डनच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण करण्यात आले। हिरवळ, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक रोषणाई, वॉटरफॉल, सेल्फी पॉइंट आणि फुलझाडांच्या सजावटीमुळे हे गार्डन खामगावच्या सौंदर्यात नवी भर घालणार आहे। शहरासह बाहेरगावच्या नागरिकांनाही निवांत क्षण घालवण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी ही जागा उपयुक्त ठरणार आहे। तसेच 1.85 कोटी रुपये खर्चून नटराज गार्डनच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण करण्यात आले। खामगावचा वारसा मानल्या जाणाऱ्या या गार्डनचे पुनरुज्जीवन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेले हे उद्यान आता मुलांसाठी खेळणे, ओपन जिम, चौपाटी, कारंजे, रोषणाई अशा आकर्षक सजावटीसह नव्या रूपात खुले झाले आहे। यावेळी उद्घाटनपर भाषणात आकाश फुंडकर म्हणाले, ही विकासकामे फक्त इमारती वा उद्याने नसून ती जनतेच्या भावनांचे केंद्र आहेत। भाऊसाहेब फुंडकर यांनी दाखविलेल्या विकासमार्गावरून आम्ही खामगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास वचनबद्ध आहोत। त्यांची दूरदृष्टी आणि कार्य हेच आज खामगावच्या प्रगतीचे खरे कारण आहे। या कामांमधून त्यांना खरी आदरांजली अर्पण होत आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी नगरसेवक सतीशाप्पा दुडे यांनी प्रास्ताविक केले, तर ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी नटराज गार्डनचा ऐतिहासिक प्रवास उलगडला। आदरणीय भाऊसाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि मनोगत व्यक्ताला सुरुवात करतो। अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित झाला आहात। मंचावर उपस्थित ज्यांनी खऱ्या अर्थाने खामगाव विकासाचं स्वप्न पाहिलं, नव्हे खामगावचा विकास कसा व्हावा याची ज्यांना विजन आहे, दृष्टी आहे असं आपल्याला म्हणता येईल, असे आपल्या सर्वांचे चिर परिचित आपल्यातलं एक व्यक्तिमत्व ऍडव्होकेट माननीय आकाशदादा फुंडकर। खामगावमध्ये काय आहे तर खामगावने आता कात टाकली आहे असं आपल्याला म्हणू शकतो आपण। आणि कात टाकली म्हणजे कशी अशी चकाकी प्राप्त होते। ज्यांना कात टाकण्याचा अर्थ समजतो, शेतकरी वर्ग समजा, त्यांना ते समजेल किंवा या कात टाकणे म्हणजे जे बाकीचं आहे ते सर्व असं चकाकी झळाळी प्राप्त होते। ती चकाकी आणि झळाळी आज खामगाव शहरात प्राप्त होत आहे। आणि या खामगाव शहरात आज जे लोकार्पण होत आहे नटराज गार्डनचं, त्यानंतर आज टावर बगीच्याचं लोकार्पण, त्यानंतर जर बघितलं तर खामगावमध्ये असे अनेक गार्डन आणि आगामी काळात तुम्हाला खामगावच्या प्रत्येक भागात दिसतील। 22 गार्डन अशा पद्धतीचे विकसित होतील की जे कुठल्या तरी महानगरपालिकेला किंवा कुठल्या तरी मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी आपण ज्याला म्हणतो त्या अशा मोठ्या शहराला शोभून दिसतील। असं बसल्यानंतर वाटत नाही, किती लोकांना वाटत आहे की मी आज खामगावात बसून आहे। 1962 मध्ये या गार्डनची स्थापना झाली आणि आज 2025 मध्ये या गार्डननी काट टाकलेली आहे आणि अतिशय
फार चांगल्या पद्धतीने, म्हणजे आजच्या काळानुरूप आज ज्याला त्याला सेल्फी लागतं, ज्याला त्याला मोबाईल लागतं, आणि या मोबाईलच्या सेल्फी पॉइंटला या गार्डनमध्ये विकसित केलेलं आहे. आणि आज जो उद्घाटनाचा सोहळा, लोकार्पणाचा सोहळा या ठिकाणी झाला, ते पाहून मला असं वाटत होतं कि जहां हरियाली हो वहीं खुशहाली है. बाग का उद्घाटन नहीं, इस बगीचे का उद्घाटन नहीं, तो रूह की दिवाली है, रूह की दिवाली है असं आपल्याला म्हणता येईल. अतिशय छान पद्धतीने जर आपण खामगावचा इतिहास बघितला की खामगाव नगरपालिका केव्हापासून स्थापन झाली, तर हे गार्डन 1962 मध्ये स्थापन झालं. म्हणजे खामगाव नगरपालिकेला जवळपास 150 वर्ष झालेली आहेत. आणि एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून नामदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर, नगर परिषदेने आणि या ठिकाणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी, प्रामुख्याने ज्यांनी खऱ्या अर्थाने या नगरीच्या गार्डनमध्ये विकासाची भूमिका निभावत असताना खऱ्या अर्थाने खूप बरे वाईट अनुभव घेतले, असे सतीशप्पा दुडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा या ठिकाणी नामोल्लेख करणे अतिशय आवश्यक आहे. की भाऊंनी जरी विचार केला असेल तरी भाऊंचा विचार मूर्त रूपात जर उतरायचा असेल तर तसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पण लागतात. आणि आज ते कार्यकर्त्यांनी, ती पदाधिकारी आणि ती टीम आज आकाशदादा तुमच्याकडे आहे, हे पण सौभाग्याचं लक्षण आहे. आणि अशी टीम आपल्यासोबत असल्यामुळे आज आपण काहीतरी या गावासाठी करू शकतो असातला भाग आहे. स्वर्गीय भाऊसाहेब बोंबडे यांच्या पुढाकारातून आणि कलाचार्य पंधे गुरुजी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या बगीचाला तब्बल 63 वर्षांनी नवजीवन लाभले. नागरिकांनी हे गार्डन आपले म्हणून जपावे असे आवाहनही राजेश राजोळे यांनी केले. काही दिवसांतच खामगावची नवी ओळख उद्यान नगरी म्हणून निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट बाबू भट्टड यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी उपाध्यक्ष मुन्ना पुरबार यांनी केले. जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव.